हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ब्राईट फ्युचर क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो, मी शुभम पाटील तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी विषय मराठी धडा 7वा दुपार याचा संपूर्ण स्वाध्याय. चला तर मग मित्रांनो बघूया पहिला प्रश्न. प्रश्न पहिला, तुलना करा. बघूया याचं उत्तर. कष्टकऱ्यांची दुपार कशी असते आणि लेखिकांची दुपार कशी असते हे आपल्याला या ठिकाणी तुलना करायची आहे मित्रांनो. बघूया पहिला प्रश्न. कष्टकऱ्यांची दुपार झाडाखाली किंवा एखाद्या विसाव्याच्या ठिकाणी असते. तेच आपल्याला लेखिकांची दुपार मध्ये काय सांगता येईल? लेखिकांची दुपार कार्यालयात पंख्याखाली किंवा एसी रूम मध्ये असते. बघूया दुसरं. दुपारचे जेवण बहुधा पती पत्नींसोबत करतात. तेच आपल्याला लेखिकांची दुपार मध्ये काय सांगतील? लेखिकांची दुपारचे जेवण सहकाऱ्यांसोबत करतात. तिसरं. कष्टकऱ्यांची दुपार दुपारच्या जेवणात चर्चेचा विषय घरगुती असतो आणि लेखिकांच्या दुपारमध्ये दुपारच्या जेवणात चर्चेचा विषय हा कार्यालयीन असतो. चौथं. कष्टकऱ्यांच्या दुपारमध्ये औपचारिक दिसून येते, तेच लेखिकांच्या दुपारमध्ये वैचारिकता दिसून येते. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. प्रश्न दुसरा, कोण ते लिहा. दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. बघूया याचं उत्तर. शेतकरी. दुसरं, दुपारला आनंद देणारा घटक कोणता ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. बघूया याचं उत्तर. मधल्या सुट्टीत खेळणारी मुले. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. दुपारच्या दृष्टीने 21व्या शतकातील श्रमजीवी कोणते? बघूया याचं उत्तर. कार्यालयातील देखणीक व हिशेब तपासनीस. बघूया पुढचा प्रश्न. सृष्टीचक्रातील महत्वाचे काम करणारा घटक कोणता हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. बघूया याचं उत्तर. दुपार. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात, तो वेळ कोणता? बघूया याचं उत्तर. दुपार. मानवी जीवनक्रमातील दुपार. बघूया याचं उत्तर. तारुण्य. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. प्रश्न तिसरा, आकृतिबंध पूर्ण करा. बघूया याचं उत्तर. दुपारची मानवी वैशिष्ट्ये. दुपारची मानवी गुणवैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. बघूया पहिलं. शेतकऱ्यांकडे दुपार कौतुकाने पाहते. दुसरं काय सांगते? जनावरांना छान आराम करा असं सांगते. तिसरं, मधल्या सुट्टीत मुलांच्या खेळाचा आनंद घेते. चौथं, कामगारांना दुपार आशीर्वाद देते. पाचवं, दुपार हसत हसत त्यालाही माफ करून टाकते. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. त्याआधी मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या स्वाध्यायाचे नवनवीन व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत जातील. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. प्रश्न चौथा. डौलदार गिरशिखरे धापाचा टाकू लागतात या विधानातील अलंकार ओळखून स्पष्ट करायचं आहे. बघूया मित्रांनो याचं उत्तर. वरील विधानात चेतना गुणोक्ती अलंकार आहे. खूप जोरात चालल्यावर आपल्याला धाप लागतात. या ठिकाणी डोंगराची शिखरे धापा टाकत आहेत, म्हणजेच गिरीशिखरांवर सूर्य म्हणजेच दुपारचे तेज होय. या काळामध्ये माणसाच्या हिताची सर्व कामे चालू असतात. लोक जरी थकले, त्यांना कंटाळा आला तरी लोक त्यांची कामे चालू असतात. म्हणून लेखकांना दुपार ही मानवाची हितकर्ती वैभवाची वाट दाखवणारी असे म्हटलेले आहे. या काळामध्येच कामांना बहार येतो, म्हणून दुपारी ही अचेतन नसून चेतना आहे. हे लेखनाचे विधान अगदी योग्य आहे. लेखकांनी दुपारला उद्देशून मांडलेले विचार मला योग्य वाटतात. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. प्रश्न पाचवा. खाली काही शब्दांचे गट दिलेले आहेत. त्या गटातून वेगळा अर्थाचा शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. बघूया याचं उत्तर. उदाहरणार्थ बघूया. मित्र, दोस्त, मैत्री, सखा, सोबती. याचा वेगळा घटक कोणता आहे मित्रांनो? मैत्री. तसेच आपल्याला खाली वाक्य दिलेले आहेत, त्याचा आपल्याला वेगळा घटक ओळखायचा आहे. ते कसं तर बघूया. पहिलं, रस्ता, वाट, मार्ग, पादचारी, पथ. याचा वेगळा घटक कोणता आहे मित्रांनो? बघूया याचं उत्तर. पादचारी. दुसरं, पर्वत, नभ, गिरी, शैल, शिखर. याचा वेगळा घटक कोणता आहे मित्रांनो? तर नभ. तिसरं, ज्ञानी, सुज्ञ, सुकर, डोळस, जाणकार. याचा वेगळा घटक कोणता आहे? तो सुकर. चौथं, डौल, जोम, एट, दिमाग, रुबाब. याचा वेगळा घटक कोणता आहे? तो म्हणजे जोम.
काचव, काळजी, चिंता, जबाबदारी, विवंचना, फिकीर. याचा वेगळा घटक कोणता आहे मित्रांनो? तो म्हणजे जबाबदारी. अशा प्रकारे आपल्याला वेगळा घटक ओळखून सांगता येईल मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न 6वा स्वमत. माझी हे महिन्यातील दुपार याविषयी 8 ते 10 वाक्य आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे मित्रांनो. ते कसं तर बघूया याचं उत्तर. मे महिन्यामध्ये शाळेला सुट्टी असल्याने दुपार झाल्यावर मी आई-बाबांच्या जेवणाचा डब्बा घेऊन शेताकडे निघालो. उन्हाळ्यात दुपारी खूप ऊन असते, परंतु आमच्या शेताकडे जाणारी वाट ही घनदाट जंगलातून जाते. त्यामुळे डोक्यावर झाडांची सावली असते. उन्हाळ्यात शेतामध्ये असणाऱ्या आंब्याच्या झाडावर चढून आंबे काढण्याची मज्जा काही वेगळीच असते. शेतातील झाडाखाली ऊन अजिबात जाणवत नाही. शेतामध्ये झाडाच्या फांदीला झोका बांधून त्यावर मी माझ्या भावाबरोबर खेळत असे. कधी-कधी माझे मित्र देखील माझ्या बरोबर खेळायला येतात. मधूनच आई-बाबांना शेतीच्या कामात मदत करत असे. दुपारी झाडाखाली बसून जेवण्याची मज्जा काही वेगळीच असते. अशा प्रकारे माझी मे महिन्यातील दुपार ही शेतामध्ये खेळण्यात, शेतीची कामे करण्यात आनंदात जात असे. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. दुपार या ललित लेखातील कोणता प्रसंग तुम्हाला अधिक आवडला ते सविस्तर लिहायचं आहे. बघूया याचं उत्तर. मधल्या सुट्टीतील धमाल सांगणारा दुपार या ललित लेखातील प्रसंग मला खूप आवडला. हा प्रसंग मला अत्यंत आवडला. हा प्रसंग वाचत असताना मला माझ्या शाळेतील मधल्या सुट्टीचे सगळे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. मधल्या सुट्टींची घंटा वाजताच सर्वजण काही क्षणात वर्गाबाहेर पळत सुटतात. भरभर डब्बा संपवून तसेच मैदानावर खेळायला जातात. 8वीत असताना आम्ही एकदा मधल्या सुट्टीत कबड्डीच्या मैदानात उतरलो होतो. विशेष म्हणजे सरांनी सुद्धा परवानगी दिली होती. मधली सुट्टी म्हणजे नुसता हैदोस. या मधल्या सुट्टीमध्ये आम्ही असंख्य गोष्टी अनुभवल्या. पाठामध्ये हा सर्व प्रसंग लेखकांनी अगदी मोजक्या शब्दात मांडला आहे. सगळी मधली सुट्टी या प्रसंगातून डोळ्यासमोर उभी राहते. म्हणून या पाठातला मधल्या सुट्टीचा हा प्रसंग मला खूप खूप आवडला. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मित्रांनो सांगता येईल. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. प्रश्न 7वा. अभिव्यक्ती. तीनही ऋतूतील तुम्ही अनुभवलेले सकाळ व संध्याकाळचे वर्णन हे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे मित्रांनो. ते कसं तर बघूया. याचं उत्तर. उन्हाळ्यातील सकाळ. माझी उन्हाळ्यातील सकाळ अगदी निवांतपणे होते. कारण शाळेला सुट्टी असते, अभ्यासाचा ताण नसतो, घरातील इतर व्यक्तींची पण गडबड नसते. सगळे काही शांतपणे, निवांतपणे सुरू असते. उन्हाळ्यातील संध्याकाळ काय सांगता येईल मित्रांनो? उन्हाळ्यात संध्याकाळच्या वेळेला आम्ही मित्र एकत्र जमा होतो. कधी मैदानावर खेळायला जातो, तर कधी सायकल घेऊन सर्वजण फेरफटका मारायला जातो. संध्याकाळी घरी आल्यावर आई माझ्यासाठी काहीतरी थंड पेय, तर कधी उन्हाळ्यामध्ये मिळणारी फळे मला कापून खायला देते. बघूया मित्रांनो हिवाळ्यातील सकाळ कशी असते. हिवाळ्यामध्ये सकाळचे वातावरण अगदी थंड असते. सगळीकडे धुक्याची जणू चादरच पसरलेली असते. सकाळी इतकी थंडी असते तर अंथरुणात झोपूनच राहावेसे वाटते. सकाळी उठल्यावर लाकडे जाळून आग पेटवून त्या आगीसमोर हात-पाय गरम करण्यापासून दिवसाची सुरुवात होते. हिवाळ्यातील संध्याकाळात काय सांगता येईल? हिवाळ्यात लवकर सूर्य मावळतो. हिवाळ्यामधील संध्याकाळचे वातावरण प्रसन्न वाटते. संध्याकाळ होताच हवेमध्ये गारवा पसरू लागतो. मग पुन्हा शेकोटी पेटवून त्याभोवती बसून गप्पा रंगतात. पावसाळ्यातील सकाळमध्ये काय सांगता येईल? पावसाळ्यामध्ये सकाळी कधी-कधी पाऊस मुसळधार पडत असतो, तर कधी रिमझिम पडत असतो. पावसाच्या ढगांमुळे सकाळी सूर्याची किरणे पोहोचतच नाहीत. त्यामुळे सकाळी अंधार जाणवतो. शाळेत जायच्या वेळेला पाऊस आला तर शाळेत जायला उशीर होईल की असे वाटते. तेच आपल्याला पावसाळ्यामधील संध्याकाळमध्ये काय सांगता येईल? बहुतांश वेळा पावसाळ्यातील संध्याकाळच्या वेळेला मुसळधार पाऊस पडत असतो. पशु-पक्षी त्यांच्या घरट्यात शांत बसलेले असतात. ढगांचा गडगडाट सुरू असतो. मधूनच विजा चकमक असतात. तर कधी-कधी गडद ढगातून सूर्याची किरणे बाहेर डोकावत असतात. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. पाठात आलेल्या दुपारच्या विविध रूपांचे वर्णन करायचे आहे. बघूया याचं उत्तर. दुपार जेव्हा शेतामध्ये जाते तेव्हा ती आपल्या धन्याच्या कष्टाकडे मोठ्या कौतुकाने पाहत असते. तेव्हा ही दुपार आईप्रमाणे प्रेमळ भासते. वादाच्या झाडावर दुपारी पक्ष्यांचा किलबिलाट थांबलेला असतो आणि फांदीवर ऊन लागणार नाही अशा झाडांच्या सावलीत पक्षी देखील
थोडीशी उसंत घेत असतात तेव्हा जणू काय दुवार अंगी गीत आत असते. आणखी उत्साहाने काम करण्यासाठी सज्ज होण्यासाठी थोडी उसंत घ्या म्हणणाऱ्या दुपारमध्ये प्रोत्साहन मित्राचे रूप पाहायला मिळते. तीच दुपार जनावरांना छान आराम करा असे प्रेमळपणे सांगत असते. कामगारांना कार्यरत हृदयत असतानाही दुपार एखाद्या बापासारखी भासते. दुपारच्या सुट्टीत मुलं डबा खाऊन थोडा वेळ खेळ आणि मस्तीही करतात तेव्हा त्यांच्यासोबत ही दुपारही खेळकर मुलांसारखी भासते. अशी दुपारची विविध रूपे प्रस्तुत पाठात पाहायला मिळतात. मित्रांनो, या ठिकाणी आपला दुपार याचा स्वाध्याय कंप्लीट झालेला आहे. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या स्वाध्यायाचे नवनवीन व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत जातील. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.